आणि आता बातमी येते ठाकरे बंधूंसंदर्भातली, कारण गेल्या काही काळामध्ये सातत्याने एक प्रश्न चर्चेला जातोय, तो म्हणजे ठाकरे बंधूंची युती होणार का आणि महापालिका निवडणुकीत ते एकत्र लढणार का। या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचं एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य जे आहे ते समोर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे। मुंबईमध्ये हे दोन्ही बंधू एकत्र येतील असे संकेत आता संजय राऊतांनी दिले, तर या संदर्भात इंडिया आघाडीला कोणताही आक्षेप नाहीये असंही त्यांचं म्हणणं आहे। तर मुंबईत ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवतील, त्याचा मवियाशी संबंध असणार नाही असे स्पष्ट संकेत राऊतांनी दिले। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला इंडिया आघाडीचा आक्षेप नाहीये। एकीकडे उद्धव ठाकरेंचाच इंडिया आघाडी बळकट करण्याचा प्रयत्न असला तरी महापालिका निवडणुकीत मात्र ठाकरेंनी वेगळा निश्चय केलाय असंच दिसतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाली असेल मला सांगा तुम्ही। प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात, हा आतापर्यंत इतिहास आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असतात। मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत। दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यासंदर्भात आता शरद पवारांचं काय म्हणणं आहे नेमकं ते बघूया। महानगरपालिका, महिला परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यावर एखाद्या पक्षाने हे मोठे मान्य असतील तशा संबंधी आज आम्ही वर्षात होऊ शकत नाही, पण आम्ही बसून चर्चा करून एक वर्षाचा करता येईल का हे प्रयत्न करणार।